अमरावती विधान परिषद निवडणूक 2026 मध्ये आज मतदान प्रक्रियेला वेग आला असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाने एकजुटीचे शक्ती प्रदर्शन केले आहेत। अमरावती तहसील कार्यालयातील मतदान केंद्रांवर राष्ट्रवादीच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदानाचा हक्क बजावत पक्ष संघटनेची ताकद दाखवून दिली आहे। विशेष म्हणजे आमदार संजय खोडके आणि आमदार सुलभा खोडके यांनीही मतदान केंद्रांवर उपस्थित राहून कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविला। अमरावती विधान परिषद निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर अमरावती तहसील कार्यालयातील मतदान केंद्रांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाच्या नगरसेवकांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली। पक्षाच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदानाचा हक्क बजावत आगामी निवडणुकीत पक्षाची एकजूट अधोरेखित केली। मतदान केंद्र परिसरात सकाळपासूनच उत्साहाचे वातावरण होते। नगरसेवकांनी शिस्तबद्ध पद्धतीने मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला। यावेळी आमदार संजय खोडके आणि आमदार सुलभा खोडके यांनी मतदान केंद्रांवर उपस्थित राहून नगरसेवकांशी संवाद साधला, तसेच मतदान प्रक्रियेचा आढावाही घेतला। पक्षाच्या स्थानिक नेतृत्वाने सर्व सदस्यांनी मतदान करणे ही पक्षासाठी महत्वाची बाब असल्याचे सांगितलेत। नगरसेवकांच्या एकत्रित उपस्थितीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटनात्मक ताकद आणि अंतर्गत समन्वय पुन्हा एकदा दिसून आलाय। विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक मत महत्वाचे मानले जात असून विविध पक्षांकडून आपल्या सदस्यांची एकजूट कायम ठेवण्यावर भर दिला जात आहे। अमरावतीत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी दाखवलेल्या एकजुटीकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे। या निवडणुकीत कोणता उमेदवार बाजी मारणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे। अमरावती विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार माजी आमदार आदरणीय प्रवीणजी पोटे साहेब यांचा विजय निश्चित आहे। याच्यामध्ये कुठेही बाधा येईल असं दिसत नाही। आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 12 नगरसेवक या ठिकाणी आलेलो आहोत आणि 12ही लोकांनी मतदान केलेलं आहे। 12ही लोकांचं मतदान महायुतीचे उमेदवार प्रवीणभाऊ पोटे यांना करण्यात आलं आहे। त्यामुळे मला खात्री आहे की प्रवीणभाऊ पोटे निश्चितपणे निवडून येतील आणि अमरावती महानगरपालिकेच्या विकासाला निश्चित दराने ते गती देतील अशी आम्हाला आशा आहे। काँग्रेसने एकीकडे व्हीप जारी केली होती की मतदानावर बहिष्कार करणार, त्याच्याबद्दल काय सांगा? तो त्यांच्या पक्षाचा विषय आहे। त्यांनी काय ठरवलं तो त्यांचा निर्णय आहे। म्हणजे पहिल्यांदा जाहीर करायचा उमेदवार आणि त्यानंतर माघार घ्यायची आणि आता तटस्थ भूमिका घ्यायची हा विषय न बोलण्यासारखा आहे। तरी सुद्धा त्या संदर्भात माहिती आहेच, त्यामुळे जास्त बोलण्यात काही अर्थ नाही। तरी सुद्धा त्यांच्या 4 नगरसेवकांनी वोटिंग केलं नाही, कदाचित सर्व नगरसेवक मतदान करतील, काही हरकत नाही। मतदान करायला सगळ्या नगरसेवक, काँग्रेसने भूमिका घेतली तटस्थ राहण्याची, परंतु नगरसेवकाचा शेवटी विषय आहे ना, तो त्यांना मतदान करायचं असेल तर नक्की मतदान करतील आणि मतदानासाठी मला असं वाटतं की सर्वच नगरसेवक येतील। राष्ट्रवादीच्या सगळ्या नगरसेवकांना मतदान झालेलं आहे। सगळ्या नगरसेवक, एक आमचे नगरसेवक इथे आहे, 2 मिनिटात 5 मिनिटात पोहोचतील। पूर्ण 12ही नगरसेवकांचं मतदान आमचं झालेलं आहे। अमरावती विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने नगरसेवकांची एकजूट दाखवत महत्वाचे शक्ती प्रदर्शन केले। सर्व नगरसेवकांनी मतदानाचा हक्क बजावल्याने पक्षाच्या रणनीतीला बळ मिळाल्याचे मानले जात आहे। या निवडणुकीतील पुढील घडामोडींवर आमची नजर कायम राहणार।